नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। सध्या शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी 50 ते 75% अनुदान मिळत आहे। या संदर्भात अर्ज कुठे करायचा, अर्ज कसा करायचा व अर्जासोबत कागदपत्रे कोणते जोडायचे आहे, या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करून ठेवा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। महाराष्ट्र शासनाकडून पाईपलाईन अनुदान योजना राबवण्यात येते। यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग SC ST याकरिता ही योजना आहे। या योजनेत 50 ते 75% पर्यंत अनुदान दिले जाते। त्यानंतर देण्यात येणारे अनुदान हे 50% किंवा जास्तीत जास्त 15,000 रुपयेपर्यंत असणार आहे। योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50% पर्यंत पाईपलाईन करिता अनुदान मिळू शकते। पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ हा कोणाला मिळतो? ज्या शेतकऱ्यांच्या नावे 7/12 उतार्यावर विहिरीची नोंद आहे किंवा त्या शेतामध्ये इतर कोणत्याही सिंचन सुविधाची नोंद आहे, ज्यामध्ये शेततळे, विहीर किंवा इतर सिंचन पद्धतीचा समावेश असतो, तर ते लाभार्थी यासाठी पात्र असते। तर पाईपलाईन अनुदान योजनेचा अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया कशी आहे ते आपण पाहूया। पाईपलाईन योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना महाडीबीटी फॉर्मर पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो। महाडीबीच्या पोर्टलवर अर्ज सादर झाल्यानंतर महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येते। त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते। लॉटरी ज्या शेतकऱ्यांचे नाव निवड होते त्या शेतकऱ्यांना SMS देण्यात येतो। त्यानंतर एक पूर्वसंमती दिली जाते। पूर्वसंमती दिल्यानंतर पाईपलाईन खरेदी करा व त्यांचे GST इनव्हॉइस सोबत बिल अपलोड करावे लागते। त्यानंतर शासनाकडून जे काही अनुदान आहेत बँक खात्यात महाडीबीटी पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले जातात। आणि महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी कागदपत्रे कोणती आवश्यक असतात हे देखील महत्त्वाचं आहे, तर आपण ते पाहूया। पाईपलाईन अनुदान योजनेसाठी कागदपत्र आपण पाहूया। याबाबत शेतकऱ्यांकडे 7/12 उतारा, बँकेचे पासबुक, आधार कार्ड सोबत लिंक बँक असावे, पाणी उपलब्ध प्रमाणपत्र, पाईप खरेदी केलेले पक्के बिल इत्यादी कागदपत्र आवश्यक असतात। या योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो। अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल व तुम्हाला लॉटरीमध्ये जर तुमची निवड झाली तुम्हाला SMS मार्फत कळवण्यात येईल। व जर तुमचे लॉटरीमध्ये नाव आले तर तुम्हाला याच्यामध्ये 50 ते 75% पर्यंत अनुदान देखील मिळून जाईल। हीच माहिती पूर्ण व्हिडिओ व शेतकऱ्यांसंदर्भाचे नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।